मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला जेव्हा झोपेतून उठते तेव्हा ती शेजारी पाहते तर तेथे अद्वैत नसतो. त्यामुळे ती आता विचार करते की हा चांदेकर नक्की कुठे गेला असेल. तेव्हा ती आता इकडे तिकडे पाहते परंतु तिला तो कुठेही दिसत नाही. मग आता ती म्हणते की एवढ्या सकाळी नक्की कुठे गेला असेल. मुळात एवढ्या लवकर तो कधी उठत सुद्धा नाही. असं म्हणून चांदेकर, ए चांदेकर तू कुठे आहेस, असा आवाज ती आता सारखा देऊ लागते. परंतु आता अद्वैतचं प्रत्युत्तर येत नाही. ती आता रूममधून बाहेर येते आणि पुन्हा एकदा त्याला आवाज देऊ लागते. आता जिन्यावरून ती हॉलमध्ये सुद्धा येते पण तेथे अद्वैत नसतोच. तेव्हा ती जरा घाबरतेच आणि अंजूला विचारते, काय ग, चांदेकरला पाहिलं का ग तू? मग आता ती म्हणते, नाही मी नाही पाहिलं. मग आता मनातच विचार करत कला म्हणते की हा गेला कुठेतरी असेल, तेही मला न सांगता. तर तेथे आबा आता पेपर वाचत बसलेले असतात. अंजू त्यांना अगोदर चहा देते. मग आता कला तेथे येते आणि लगेच आबांना विचारते, आबा तुम्ही चांदेकरला पाहिलंत का हो? त्यावेळी आता आबा म्हणतात, नाही ग मी नाही पाहिलं बेटा त्याला. कला काळजीनेच म्हणते, आबा मी सकाळी जेव्हा उठले ना तेव्हा मी अख्ख्या खोलीभर पाहिलं, तरीही तो तेथे नव्हता. त्याला आवाज दिला तरीही मला काही प्रत्युत्तर केलं नाही. अख्ख्या घरभर मी शोधले पण मला चांदेकर दिसलाच नाही. कुठे गेला काय माहीत, ते पण कुणालाही न सांगता. मग आता आबा म्हणतात की अगं इथेच कुठे गेला असेल, येईल तो. असं म्हणून ते कलाकडे पाहतच राहतात. हा कलाला आता काही सुचतच नसतं कारण तिला उठल्या उठल्या आता अद्वैतला पाहायची सवय लागलेली असते. मग ती जरा कावरी बावरीच होते आणि म्हणते, आबा थांबा हा, मी ना त्याला कॉलच करते. तर आता आता कला अद्वैतची खूप काळजी करते हे पाहून आता आबा गालातल्या गालातच हसू लागतात. मग आता कला इकडे फोन करते सुद्धा परंतु तो कॉल रिसीव करत नाही. तेव्हा ती आबांना म्हणते, पहा ना आता हा फोन सुद्धा उचलत नाहीये माझा. मग आबा हसूनच म्हणतात, कला अगं इथे कुठेतरी गेला असेल तो. हे बघ आला बघ, समोर बघ. हा अद्वैत आता बाहेरून येत असतो. तर आता कला पटकन त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि त्याला खुणावूनच विचारते, काय कुठे गेला होता? मग आता तो विचारतो, हे काय अशी काय बघतेस माझ्याकडे? मग आता आबा त्यांच्याकडे पाहून हसू लागतात कारण आबांना माहीत असतं की आता पुढे नक्की काय होणार. त्यावेळी आता कानातील हेडफोन काढत अद्वैत म्हणतो, बोल आता काय बोलायचंय? तेव्हा कला विचारते, अरे कुठे गेला होतास? अरे तेही मला न सांगता. तेव्हा तो आता म्हणतो, हे कपडे घालून माणूस कुठे जातो, तिथेच गेलो होतो मी. कारण मी ज्यावेळी निघालो ना तेव्हा तू झोपली होती आणि नुसती झोपली नव्हतीस. अगं फ्लाईट्स लँड होतात ना त्या टोनमध्ये तू घोरत होतीस आणि तुला उठवलं असतं ना तर तू कटकट केली असती, मी पळून गेलो नव्हतो कुठे. असं म्हणून तो तिला गप्पच करतो. तेव्हा ती आता म्हणते की अरे पण सांगून जायचं ना. मग आता तो म्हणतो, माझ्याबद्दल अजिबात चौकशा करायच्या नाहीत. असं म्हणून तो आबांकडे पाहतो आणि आबांना गुड मॉर्निंग आबा असं म्हणतो. त्यावेळी आता आबा त्याला सुप्रभात असं म्हणतात. मग तो पुन्हा एकदा सुप्रभात आबा असं म्हणतो. त्यानंतर कला आता आवरून किचनमध्ये येते आणि अंजूला म्हणते, तू चहाचा आधण ठेव, तोपर्यंत मी कॉफीचं पाहते. असं म्हणून ती कॉफीसाठी आता दूध उकळायला ठेवते. त्यावेळी आता कला ही मनातल्या मनात अद्वैतचाच विचार करत असते की कधी एकदा आवरून खाली येणार. एवढा वेळ आवरायला लागतो का त्याला? मी जर अशी जास्त आवरायला वेळ केला तर माझ्या नावाने बोंबाबोंब करत बसला असता की किती वेळा आवरायला लावते आणि स्वतः आता किती वेळा आवरतोय. असं म्हणून कला अद्वैतचाच विचार करत असते. आता दूध उतू जाणार असतं तेवढ्यातच अंजू तेथे येते. पटकन गॅससुद्धा बंद करून कलाला म्हणते, कलाताई अहो तुमचं लक्ष कुठे आहे? त्यावेळी कला विचारते, काय झालं? मग आता दूध उतू गेलं असतं ना, असं आता अंजू म्हणते. तेव्हा कला म्हणते, सॉरी हा माझं लक्ष नव्हतं. मग आता तुमचं काही काम असेल तर तुम्ही करून या असं आता अंजू म्हणते. त्यावेळी आता कला म्हणते, नाही माझं काही काम नाही परंतु त्याने लवकर यायचं ना खाली, एवढा वेळ आवरायला लागतो का? तेव्हा अंजू म्हणते, कोण कुठे जाणार आहे, कुणाला आवरायचंय, कुणाला वेळ लागतो. आणि कलाच्या या बोलण्याचा अर्थच अंजूला समजलेला नसतो. तेव्हा कला म्हणते, कुणी नाही ग, असं म्हणून ती पुन्हा कॉफी बनवू लागते आणि पुन्हा पुन्हा डोकावून वर तिकडे रूमकडे पाहू लागते. कधी एकदा अद्वैत येईल असं तिला होत असतं.
मग आता तिच्या मनाची होणारी घालमेल अंजूला समजते आणि ती गालातच हसते. दुसरीकडे राहुल आता रूममध्ये आरशात पाहून आवरत असतो. तेवढ्यातच तेथे आता अगदी सिंपल साडी नेसून नैना येते. केससुद्धा तिने आता बांधलेले असतात. तेव्हा ती आता दरवाजातूनच राहुलकडे पाहत राहते आणि मग त्यानंतर मनात विचार करू लागते की या रूममध्ये एंट्री मिळवायची असेल तर या राहुलबरोबर गोड गोड बोलावंच लागेल, कारण काहीही झालं तरी मला माझ्या हक्काच्या रूममध्ये यायचं आहे असं म्हणून ती आता राहुलकडे पाहतच राहते. त्यानंतर ती रूममध्ये एंट्री करतेच. तर राहुल आता आवरत असतानाच तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. त्याला माहीतच नसतं की ती आहे म्हणून. मग आता त्याला वाटतं की मावशीच आली आहे. तेव्हा तो विचारतो, अंजू आली नाही का कामावर म्हणून? मावशी तुम्ही आलात का आज? बरं ठीक आहे, माझ्यासाठी तुम्ही कॉफी आणा हां. मग आता नैना म्हणते ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, बरोबर ना? मग आता राहुल नैनाकडे पाहतच राहतो आणि त्याला आता प्रचंड धक्काच बसतो. तेव्हा तो आता विचारतो, तू? मग आता ती म्हणते, हो राहुल, आता मी अशीच राहणार आहे, अगदी साधी सिंपल, साधी सरळ. मग आता तो म्हणतो, काय अवतार करून घेतलाय हा, आणि माझ्या रूममध्ये येण्याचा हक्क तुला दिला तरी कोणी? ती म्हणते, ही माझीसुद्धा रूम आहे. मग आता तो तिच्यावर अजूनच चिडतो आणि म्हणतो, तुझी रूम म्हणजे? तेव्हा ती म्हणते, हे बघ, मी आता इथून पुढे अशीच राहणार, साधी सिंपल, उगीच जास्त खर्चसुद्धा नको, आणि ह्या रूमवर जेवढा तुझा हक्क आहे तेवढाच माझासुद्धा आहे. मग माझं तुझ्याशिवाय तरी काय अस्तित्व आहे, असं आता ती गोड गोड त्याच्याबरोबर बोलू लागते. मग आता तो तिला पुन्हा एकदा धक्के मारतो आणि म्हणतो की तुला आता रूम बाहेर काढेन. तिला आता बाहेरच काढायला लागतो. त्यावेळी आता नैना हट्टीपणा करत त्याला म्हणते, राहुल प्लीज, अरे तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच समजून घेणार नाही रे. अरे प्लीज मला एक संधी दे ना, तू माझा नवरा आहेस ना, फक्त एकच संधी दे ना, प्लीज प्लीज, असं म्हणून ती आता पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते. तेव्हा तो आता तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, मी तुझा नवरा नाही आहे, कारण खोटं कारण देऊन जबरदस्तीने लावलेलं लग्न मी अजिबात मानत नाही, आणि तुझं जे नाटक सुरू होतं ना ते आता सर्वांसमोर आलं आहे, त्यामुळे तर तू इथून आता निघायचंच, असं म्हणून आता तो खूपच चिडतो. त्यावेळी आता ती म्हणते की तू मला बायको म्हणतोस ना, मग प्लीज घे ना समजून. मग आता राहुल तिच्यावर हसतो आणि म्हणतो, तू आणि माझी बायको, आणि मी तुला समजून घ्यायचं? तू फक्त खूप मोठी माझी फसवणूक केली नाही तर पूर्ण घरामध्ये तू काय तमाशा केलाय हे मला चांगलंच माहीत आहे. आता तुला कोणी सिंपती देणार नाही म्हणून तू माझ्याकडे आलीस का, असं म्हणून आता तो तिच्यावर खूप ओरडतो. पण आता ती पुन्हा एकदा त्याच्या जवळ येऊ लागते. मग आता तो तिला दूरच ढकलतो. तेव्हा ती पटकन अशी खाली पडते. त्यावेळी आता राहुल रागातच तिच्याकडे पाहतो. पण नैना खूप हट्टी असते, जिद्दी असते. ती आता पटकन उठते आणि राहुलला पुन्हा मस्का मारू लागते की प्लीज मला फक्त या रूममध्ये राहू दे ना. अरे मालकीन म्हणून नाही तर नोकरानी म्हणून तरी राहू दे ना. मी ना तुझी सगळी कामं करेन, प्लीज. तू म्हणेल ना तसं मी वागेल, इथून पुढे अजिबात जास्त खर्च करणार सुद्धा नाही, असं म्हणून ती सारखी सारखी आता फोर्स करते की प्लीज बाबा राहू दे ना मला. मग आता तो मनात विचार करतो की आता हिने मला ना खूप त्रास दिलाय, आणि असंही चांदेकरांच्या जीवावर हिने खूप उड्या मारल्यात, माझ्या नावावर खूप पैसे उधळले आहेत. आता ना मी एक काम करतो, हिला जर माझ्या रूममध्ये राहून दिलं तर एक काम माझं नक्कीच होऊ शकतं. ते म्हणजे हिला माझी राणी नाही तर नोकरानी बनवून राहून द्यायचं आणि हवं ते तिच्याकडून काम करून घ्यायचं. असा विचार मनात करून तो नैनाला म्हणतो, हे बघ, तुला जर माझ्या रूममध्ये राहायचं असेल ना तर तू राहू शकतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू माझी बिनपगारी नोकर म्हणून काम करशील. तेव्हा नैना म्हणते ठीक आहे. मग आता नैनाला खूपच आनंद होतो, कारण तिने वेगळा काहीतरी या रूममध्ये येण्यासाठी प्लॅन केलेला असतो आणि तिचा हा प्लॅन आता सक्सेस झालेला असतो. त्यामुळे ती खुश होत म्हणते की ठीक आहे, मी ना तुझी सगळी कामं करेन अगदी आनंदाने. मग आता राहुल म्हणतो, जा पटकन जायचं आणि ब्लॅक कॉफी घेऊन यायची. मग आता ती हो असं म्हणते. त्यावेळी आता
जाता जाता ती मनात विचार करते, बरं झालं बाई, एकदाचा कन्व्हिन्स तरी झाला, असं म्हणून ती आता लगेच तेथून जाते. इकडे कला आता किचनमध्ये असते आणि तिचं लक्ष सारखंच अजून रूमकडे असतं. अद्वैत अजूनही आलेला नसतो. तेव्हा तिचा आता जरा मूड ऑफ होतो, कारण अजूनही अद्वैत का येत नाही हाच तिला प्रश्न पडतो. तेवढ्यातच अद्वैत अगदी छान असा आवरून जिन्यावरून खाली येत असतो. त्यावेळी आता कला त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग तेवढ्यातच अद्वैतला फोन आल्यामुळे तो कलाकडेही पाहत नाही, तर कलाला अजूनच वाईट वाटतं. तेव्हा ती मनातच म्हणते, ए चांदेकर, बघ ना रे पाठीमागे एकदा तरी आणि विचार ना ब्रेकफास्ट रेडी आहे की नाही. तेवढ्यातच समोरून आता नैना येते आणि कलाकडे पाहतच राहते, कारण कलाचं अजिबात कुठेही लक्ष नसतं. ती सारखी अद्वैतकडे पाहत असते. मग जेव्हा नैनाच्या ही गोष्ट लक्षात येते तेव्हा आता नैना मनातच विचार करते की अरे बापरे, असं आहे का, या दोघांचं काय चालू आहे काय माहीत. प्रेमात तर पडत नाही ना एकमेकांच्या, पण जाऊ दे, मला तरी काय करायचंय. समोरच्या परिस्थितीचा आपण फक्त फायदा करून घ्यायचा असतो, कारण संधी तर प्रत्येक गोष्टीमध्ये असते आणि ती आपण शोधायची असते. असं म्हणून नैना अगदी पदर आवरून सावरून घेते आणि कलासमोर येऊन उभी राहते. तेव्हा अंजू आणि कला या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण नैनाने हा काय अवतार केलाय असं दोघींनाही आता वाटत असतं. त्यामुळे त्या दोघींना आश्चर्याचा धक्का बसतो. तर नैना आता विचारते, काय आहे. मग आता अंजू पटकन बाजूला जाते, तर कला आता म्हणते, काही नाही. मग हो चल बाजूला, मला ना राहुलसाठी कॉफी बनवायची आहे, असं नैना म्हणते. त्यावेळी कला म्हणते की अगं, मी चांदेकरसाठी जरा जास्तीची कॉफी बनवली आहे, तीच तू राहुलला दे. तेव्हा ठीक आहे असं आता नैना म्हणते आणि लगेच कॉफी घेऊन तिकडे जायला निघते. काही वेळाने अद्वैतचं फोनवर बोलून होतं आणि मग तो लगेच किचनकडे येतो. तेव्हा तो आता कलाला विचारतो, झाला का ब्रेकफास्ट. तेव्हा ती विचारते, काय. मग आता समोर तो पाहतो तर आता अद्वैतसाठी आता टोस्ट रोस्ट करण्यासाठी ते मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेले असतात. आता ते पूर्णपणे जळून गेलेले असतात. तेव्हा आता अद्वैत हा मोठ्याने ओरडतो आणि कलाला विचारतो, काय आहे. अगं, तू एखाद्या दिवशी ना माझं अख्खं घर जाळशील. कलासुद्धा आता खूपच घाबरते आणि धावतच तिकडे जाते आणि म्हणते, बंद कर ना पटकन. तेव्हा तो म्हणतो, कुठून बंद करू. मग आता तिला समजत नाही कुठून नक्की बंद करावं. तो कसं बसा आता पटकन ते बटन बंद करतो आणि म्हणतो, खरंच तू ना एखाद्या दिवशी माझ्या घराला आगच लावशील. त्यावेळी ती म्हणते, नाही रे, चुकून झालं माझ्याकडून. मग आता ती म्हणते, जा पटकन डायनिंग टेबलवर जाऊन बस, मी तुझा नाश्ता घेऊन येते. तेव्हा तो म्हणतो, बघ, बोलण्यामध्ये सुद्धा परफेक्शन नाही आहे तुझ्या. अगं, डायनिंग टेबलवर बसत नाही, तिथे ज्या खुर्च्या असतात ना बाजूला त्यावर बसतात. ती म्हणते, हो तेच ते, जा. तेव्हा तो म्हणतो की मी नाही जाणार, मी इथेच थांबणार आहे आणि मला हे टोस्ट अजिबात नको आहेत, समजलं. मी आता हे खाणार नाही. एक काम कर, माझ्यासाठी ऑमलेट बनव. असं म्हणून तो तिला ऑमलेटच बनवायला सांगतो. ती म्हणते, चांदेकर प्लीज. तो म्हणतो, नाही, ऑमलेटच खायचंय. मग आता ती लगेच ते प्रेमाने ऑमलेट बनवू लागते. त्याच वेळी आता तो तेथेच उभा राहतो. मग आता ती म्हणते, जा ना पुढे जाऊन बस, मी बनवून आणते ना तुझ्यासाठी. तो म्हणतो, नाही, मी इथेच उभा राहणार, उगीच माझ्या घराला तू आग लावशील. मग आता कला अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत ते ऑमलेट बनवू लागते. तेवढ्यातच सरोज बाहेर येते. त्या दोघांना असं एकत्र पाहून तिचा पुन्हा जळफळाट होऊ लागतो. तेव्हा आता ती म्हणते की झालं, पुन्हा एकदा यांचं सुरू झालं. आणि ही खरे आहे ना कला, ती अजिबात अद्वैतला सोडत नाही, नुसती आपली त्याच्या पाठीमागे पाठीमागे करत असते, कारण आता हिला सोडायचंच नाही हे बरोबर समजलंय. वैताग आहे नुसता या बहिणींचा, असं म्हणून सरोज खूप चिडलेली असते. मग त्यानंतर आता इकडे कला ही मिठाऐवजी साखरच त्या बॅटरमध्ये घालते. त्यावेळी आता अद्वैत हा तिला विचारतो, हे तू काय करतेस हे. अगं, मिठाऐवजी साखर काय घालतेस. त्यावेळी ती आता डोक्यावरच हात मारून घेते आणि म्हणते, चांदेकर,
हे ना सगळं तुझ्यामुळे घडते हां, तू निघ बरं इथून अगोदर. मग आता तो म्हणतो की निघतो निघतो, आवर पटकन कर, मी बाहेर बसलोय. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते आणि डोक्यालाच हात लावते. दुसरीकडे नैना ही राहुलसाठी कॉफी घेऊन येते आणि म्हणते, घे राहुल, कॉफी पी आता. तो आता रागातच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुला यायला ना खूप उशीर झालाय, पुढच्या वेळेपासून असं अजिबात चालणार नाही. तेव्हा ती म्हणते, सॉरी राहुल, मी पुन्हा असं नाही करणार, वेळेवर येत जाईल. असं म्हणून ती त्याचं सगळं बोलणं ऐकून घेते. मग आता तो म्हणतो, नुसता ताप आहे डोक्याला. त्यावेळी आता तो समोर पाहतो तर बिस्किटचा पुडा तसाच असतो, कारण तिने बिस्किट्स असे सजवून ठेवलेले नसतात. त्यावेळी तो आता तिच्यावर खूप भडकतो. बिस्किटचा पुडा असा अजिबात ठेवायचा नाही असं म्हणून तो पुडा फोडतो आणि लगेच ते बिस्किट तिला सजवून दाखवतो. प्लेटमध्ये कसे सजवायचे हे सांगतो आणि म्हणतो, पुढच्या वेळेपासून असं पाहिजे. तेव्हा ती म्हणते, हो ठीक आहे राहुल, पुढच्या वेळी नक्कीच लक्षात ठेवेन. मग आता बिस्किटच्या पुडाचा जो कागद असतो ना, तो कागद आता तो चुरगळतो आणि तिच्या पायाजवळ फेकतो. तेव्हा तिला आता राग येत असतो, पण आता तिचाही नाईलाज असतो, कारण राहुलचं सगळं तिने ऐकण्याचं ठरवलेलं असतं. कारण तिला काहीही झालं तरी या घरातून बाहेर जायचं नसतं आणि राहुलच्या रूममधून सुद्धा. म्हणून ती त्याचं सगळं बोलणं ऐकून घेत असते आणि रागातच जरा त्याच्याकडे पाहते. पण आता तो म्हणतो की इकडे नाही पाहायचं, माझ्याकडे खाली पाहायचं, समजलं? आणि तू नोकरानी आहे हे लक्षात ठेव. ती म्हणते, हो राहुल, आहे माझ्या लक्षात. मग आता ते रॅपर उचल, नाहीतर मी तुलासुद्धा त्या रॅपरसारखं बाहेर फेकून द्यायला सुद्धा घाबरणार नाही, असं रागातच तो तिला म्हणतो. तेव्हा ती आता म्हणते, हो उचलते. असं म्हणून तिच्या पार तळपायाची आग मस्तकात गेलेली असते की नोकरानीसारखा हा मला राबायला सांगतोय. म्हणून ती आता ते रॅपर उचलते आणि रागातच त्याच्याकडे पाहतो. तेव्हा तो आता विचारतो, काय? एकदम नजर खाली करायची. नजर कशी? खालीच असली पाहिजे. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. तो विचारतो, झालं काय? मग आता ती म्हणते, काही नाही, हे रॅपर टाकते ना तिकडे डस्टबिनमध्ये, असं म्हणून ती तेथून जाते. तर आता दुसरीकडे संगीता ही किचनमध्ये काम करत असते, परंतु आता तिच्या लेकींचे विचार तिच्या मनातून जातच नसतात, कारण नैनाने हा जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे. त्याचबरोबर नैनाने कशाप्रकारे कलावर आरोप लावला आणि कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. नैना तर विहिरीत उडी मारायला म्हणजे आत्महत्या करायला सुद्धा गेली होती. कशाप्रकारे कलानेच तिला पुन्हा घरी आणलं. हे सगळे काही प्रसंग आता संगीताच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि हे सगळं आठवून तिला खूप त्रास होत असतो. तेव्हा ती आता रडत असते आणि मग नंतर तिला असाच विचार करत करत चक्कर येते आणि जोरातच ती आता खाली पडते. तेव्हा काजल आता जोरातच आई असं ओरडते आणि बाबांना आवाज देत असते. तेव्हा कलाचे बाबासुद्धा तेथे येतात. संगीताला अशा या अवस्थेत पाहून त्यांनाही मोठा धक्काच बसतो. ते आता विचारतात, काय झालं? मग आता ती काहीही बोलत नसते, कारण ती बेशुद्ध पडलेली असते. त्याचवेळी आता काजल ही लगेच तिच्या तोंडावर पाणी असं शिंपडते. मग त्यामुळे थोडं का होईना संगीताला कशीबशी शुद्धीवर येते. त्यावेळी आता काजल लगेच डॉक्टरांना फोन करून, मी काजल खरे बोलतीये, माझ्या आईला चक्कर आली, पटकन तुम्ही घरी या, असं म्हणते. नंतर संगीता आता शुद्धीवर येते आणि म्हणते की सोडा मला, असं म्हणून ती खूप रडत असते आणि म्हणते की चुकले मी. मग त्यानंतर आता ती रडत रडतच सांगू लागते की खरंच माझी खूप मोठी घोडचूक झाली, कारण मला असं वाटायचं श्रीमंती म्हणजे आनंद, श्रीमंती म्हणजे सगळं काही. त्यानंतर ती आता रडतच म्हणते की माझ्या दोन्हीही लेकींच्या आयुष्याची अगदी माती झाली हो. मी काय करू, माझ्या लेकींचा संसारच सुखाचा होत नाहीये. काहीही झालं तरी लेकींचे विचार मनातून जातच नाहीये. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालंच आहे, आयुष्याची माती झालीच आहे, असं म्हणून संगीता आता खूप रडू लागते. तेव्हा काजल आणि कलाचे बाबा हे दोघेही तिला समजावू लागतात. पण आता संगीता म्हणते, माझ्या डोळ्यासमोर नुसतं तेच तेच येत राहतं, मला काही सुचत सुद्धा नाही. मग आता काजल म्हणते, आई प्लीज, अगं असं बोलू नकोस ना, स्वतःला त्रास करून घेऊ नको. पण आता संगीता ऐकत नाही. मग आता त्यानंतर ती म्हणते की माझं चुकलं, माझ्या लेकींना मी चांगली शिकवण नाही देऊ शकले.
मग आता कलाचे बाबा म्हणतात, संगे मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना गं की त्यांचं त्यांच्यापाशी. अगं आपण संस्कार द्यायला कमी पडलो, आई बाप म्हणून कमी पडलो. असा अतिविचार अजिबात करायचा नाही. म्हणून ते आता तिला समजावू लागतात आणि म्हणतात की आपल्या लेकींसाठी आपणच आहोत. आपण त्यांना चांगले संस्कार देऊ शकलो नाही असं तू सारखं सारखं मनात जर धरून राहिलीस तर मग कसं होणार. मग आता काजलसुद्धा खूपच रडू लागते. संगीताला सुद्धा आता खूप टेन्शन आलेलं असतं की नयनाचं पुढे काय होणार, कारण राहुल तर अजिबात तिला बायकोसुद्धा मानायला तयार नाहीये. हे काय करून घेतलंय नयनाने स्वतःचं, असं म्हणून संगीता डोक्यालाच हात लावते. हा कलाचे बाबा आता म्हणतात की संगे हे बघ, जर टेन्शन घेतलं तर तुझ्याच तब्येतीवर परिणाम होईल. तर आता दुसरीकडे सरोज ही कॉफी पित असते तर अद्वैत आता तिथे बसलेला असतो. मग तेवढ्यातच कला आता त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते. तेव्हा तो आता विचारतो, हे काय, मी ऑमलेट बनवायला सांगितलं, असं का करतेस ग तू खरे नेहमी. मग आता ती म्हणते, अरे दही पोहे आहेत, खाऊन बघ, मस्त फोडणी दिली आहे त्याला, तुला नक्कीच आवडेल. तेव्हा तो आता ठीक आहे असं म्हणतो आणि दही पोहे अगदी भरभर खाऊ लागतो. तेव्हा आता कला कौतुकानेच त्याच्याकडे पाहत असते आणि गालातच हसत म्हणते की माणूस कितीही मोठा झाला ना तरीही त्याच्यातली निरागसता जपता आली पाहिजे, अगदी या चांदेकर सारखी, असं म्हणून ती आता त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते आणि गालात हसते. तर सरोज हे सगळं काही आता पाहू लागते. मग त्यानंतर अद्वैत हा खात असताना त्याला अचानक ठसका लागतो तर तेथे पाणी नसतं. मग आता सरोज म्हणते, अरे हळू खा रे बाळा, भरभर खातोस तू. त्यावेळी आता ती कलाला म्हणते, पटकन पाणी घेऊन ये. मग आता कला पटकन पाणी घेऊन येते. तेव्हा तो म्हणतो, काहीतरी अडकलंय. मग आता ती म्हणते, हो रे बाळा, पण हळू खायचं. तेव्हा कला आता पटकन लगेच त्याला पाणी देते आणि अजून देऊ का असं विचारते. पाणी आता पिल्यानंतर तो थँक्यू असं कलाला म्हणतो. त्यावेळी आता कला अजून पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहू लागते. आता कला थोडी का होईना अद्वैतच्या प्रेमात पडायला लागलेली असते. ती आता गालात हसत असताना त्यावेळी आता सरोज विचारते, काय ग, काय चाललंय काय तुझं. मग आता ती म्हणते, काही नाही. मग अद्वैत म्हणतो, जा तू नको इथे उभी राहू, जा, तुला काही काम असेल तर ते तू तुझं काम कर. मग आता सरोज रागातच म्हणते, तू इथे का रेंगाळतीस ना, मला चांगलंच कळतंय ग. तुला काय वाटलं, मला कळत नाही का, अद्वैतला कळत नाही का. अगं तू अशी वागलीस म्हणून तो काही दूधखुळा नाहीये तुझ्या या अशा वागण्याला फसायला. तेव्हा अद्वैत बिचारा शांत होतो तर कला ही सरोजकडे पाहतच राहते की आता हिला भडकायला काय झालं, हाच कला मनात विचार करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अद्वैत हा घरी येतो आणि विचार करत असतो, ही खरे कुठे गेली असेल, नुसतं कामचुकारपणा करते असं म्हणून तो आता तिथे टेबलवर पाहतो तर तिने अद्वैतसाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते, कारण कला ही आता तिच्या आईच्या घरी असते. तेव्हा तो आता लगेच तिला कॉल करत म्हणतो, कॉफी कोण करणार, आणि पुन्हा एकदा तू सिद्ध करून दाखवलं की तुला डोकं नाहीये. चिठ्ठी लिहायला एवढी मेहनत घेतलीस तू, अगं कॉफी कोण करणार, मी तुला काय विचारतोय ऐकलं का, असं आता अद्वैत पुन्हा पुन्हा तिला म्हणतो. तेव्हा ती आता म्हणते की अरे अंजू देईल की करून. मग आता तो म्हणतो, नाही, मला तुझ्याच हातची आवडते, असं म्हणून आता तो एकदमच शांत होऊन जातो. तेव्हा ती आता विचारते, काय म्हणालास. मग आता ती गालातच हसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.